सहाय्यक संचालक आरोग्य विभागाचे आणि नाशिकचे जिल्हा शल्यचिकित्सक माननीय डॉक्टर अशोक दादा थोरात साहेबांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे। सन्माननीय डॉक्टर अशोक दादा थोरात साहेबांना विनंती आपलं मनोगत व्यक्त करायचं। आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचंही स्वागत करूयात आणि त्यांना विनंती करूयात आपलं मनोगत या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करायचं आहे। आजच्या या सत्कार समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या सर्वांचे लाडके माजी मंत्री आदरणीय अशोकदादा पाटील साहेब, ज्यांचा सत्कार करण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालो आहोत, असे बीड जिल्ह्याचे सन्माननीय खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे, त्यांचे सर्व कुटुंबीय, व्यासपीठावर उपस्थित असलेले महबूबभाई शेख, राजसाहेबजी देशमुख, व्यासपीठावर उपस्थित असलेले पृथ्वीराजजी साठे, सगळेच मान्यवरांची नावं घेता येतील, पण कार्यक्रमाला उशीर झाला आहे, सगळ्यांनी नावं सगळ्यांची घेतलेली आहेत। आदरणीय व्यासपीठ, पत्रकार मित्र, समोर बसलेली सगळी वडीलधारी मंडळी, बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, सर्वप्रथम मी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं, परवाच आदरणीय खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांचा वाढदिवस झाला, त्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आज सत्कार करत असताना मला 1995 पासून ते 2024 पर्यंतचे दिवस आठवतात। म्हणजे माझी पण सुरुवात 1995 पासून केजमध्ये झाली। माणूस त्या टायटॅनिक जहाजावर जाण्यासाठी आपले 4-5 मुलं, बायको आणि स्वतः असे 7 जणांची तिकीट काढून, म्हणजे जेवढे पैसे इकडं तिकडं जमा करून सगळे पैसे खर्च करून ते तिकीट काढले होते त्यांनी, आणि त्या जहाजावर जायचं त्याच्या 2-3 दिवस अगोदर त्यांच्यापैकी एका मुलाला, त्या 4-5 मुलांपैकी एका मुलाला कुत्र्यानं चावा घेतला त्याचा। ते कुत्रं चावल्यानंतर एवढं चावलं की त्याला दवाखान्यात डॉक्टरांकडे नेलं। डॉक्टरांनी सांगितलं की याला जाता येणार नाही, याची ट्रीटमेंट करावं लागणार आहे, याला ॲडमिट करावं लागणार आहे। त्या सदग्रस्ताला पैसे काही वापस, म्हणजे रिफंडची व्यवस्था नव्हती। त्या सदग्रस्ताला असं वाईट वाटलं की एवढे मोठे पैसे आपण आयुष्यभराची कमाई या ठिकाणी लावली आणि ह्या कमाईतून आपण त्या जहाजावर जाणार होतो, तर तिथं जाता येणार नाही। त्याची पत्नी म्हटली, तुम्ही राहिलेल्या 3-4 मुलांना घेऊन जा, मी आणि हा मुलगा थांबते। परंतु मुलगा आजारी असल्यामुळे त्या वडिलाला वाटलं आपण कसं जावं, म्हणून वडीलही गेले नाहीत, ते मुलंही गेले नाहीत। पण ती जहाज जात असताना त्यांनी अतिशय डोळ्यात पाणी आणून बघितलं की हे जहाज चाललंय ना, आपल्याला याच्यावर जायचं होतं, पण त्या कुत्र्यानं चावा घेतला म्हणून आपल्याला त्या जहाजावर जाता येत नाही। खूप दुःखी झाले होते। परंतु त्याच्यानंतर काही 10-11 दिवसानं ते टायटॅनिक जहाज पूर्णपणे पाण्यात, समुद्रात बुडालं। त्याच्यातलं काही लोक जिवंत राहिले, आज सगळे लोक त्याच्यात मृत्युमुखी पडले। मृत्युमुखी पडल्यानंतर त्याला ज्यावेळेस कळालं की या जहाज बुडलंय, सगळी मृत्युमुखी पडलीत, त्याला खूप आनंद झाला। त्याला आनंद एवढा झाला की त्यानं ज्या कुत्र्याचं त्याने 10-15 दिवस तिरस्कार केला होता, त्यानं आपल्या मुलाला चावा घेतला म्हणून त्याचा तिरस्कार केला होता, त्या कुत्र्याचं त्याला कौतुक करावं लागलं। त्याला त्या कुत्र्यानं आपल्या मुलाला एक चावा घेतला म्हणून आपण आज जिवंत आहोत, अशा प्रकारची भावना त्या माणसाची झाली। गेले 3 पराभव, म्हणजे लोकसभेतला पराभव असेल, नगरपंचायत मधला पराभव असेल किंवा ग्रामपंचायतचा पराभव असेल, हे 3 पराभव जर कदाचित झाले नसते तर मला असं वाटतं की बजरंग बाप्पाने एका दिवशी निवडणूकही लढवली असती की नसती। म्हणून ते पराभव झाले याचा तुम्हाला नक्कीच त्या टायटॅनिकच्या जहाजासारखं कुत्र्यानं जसं चावा घेतला तसा तुम्हाला निश्चित त्या जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय, या मनीप्रमाणे तुम्हाला निश्चितपणानं फायदा झालेला आहे असं मला वाटतं। दुसरी गोष्ट, नावाप्रमाणे मोठा द्रोणागिरी उचललाय। ती संजीवनी फक्त लक्ष्मणाला न देता अतिशय सामान्य कुटुंबातले पोरं पुढे आणण्यासाठी तुम्ही ते उचललेल्या द्रोणागिरीतून येणारी संजीवनी सगळ्या सामान्य जनतेला द्यावी, अशा प्रकारची विनंती तुम्हाला या ठिकाणी करणार। केज तालुक्याचं जसं सांगितलं की केज तालुक्याला आदरणीय रजनीताई पाटील ताई नंतर पहिल्यांदा तुम्ही खासदार म्हणून या ठिकाणी निवडून आलेल्या आहात। विधानसभेला केज तालुक्यात कधी कोणी निवडून आलं नाही किंवा कोणी प्रयत्नही केले नाहीत, परंतु स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब असतील, आदरणीय रजनीताई असतील, त्यांना काही कारणामुळं लोकसभा किंवा विधानसभेत न लढता राज्यसभेतून किंवा विधान परिषदेतून जावं लागलं। पण तुम्ही ही कोंडी केज तालुक्याच्यासाठी फोडलेली आहे आणि सगळ्यांच्या मनात असा विश्वास आलेला आहे की अतिशय सामान्य घरातला मुलगा सुद्धा सर्वोच्च सभा
सभागृहात जाऊ शकतो. म्हणून सामान्य घरातले मुलं सुद्धा पुढे आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, अशा प्रकारची विनंती तुम्हाला या प्रसंगी करतो. आणि पुढच्या आयुष्यासाठी तुम्ही जे पुढे जे राजकारणात काम करणार आहे त्याच्यासाठी तुमच्यासाठी एक आपण काही फार पाठांतर करत नाहीत, पण एक लिहून आणलेलं तुमच्यासाठी हे करतो, सांगतो की एक रतन टाटांनी एक ठिकाणी सांगितलं होतं की निर्णय बरोबर घेण्यावर माझा विश्वास नाही, की योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही, पण मी जो निर्णय घेतो तो योग्य साबित करण्यावर माझा विश्वास आहे. तसा तुम्ही घेऊन निर्णय योग्य असं साबित केलेला आहे. तरी तुमच्या भविष्यासाठी तुमची मंजिले कदम चूमेगी, रास्ता खुद बन जाएगा, हौसला कर तू बुलंद तो आसमा भी झुक जाएगा. आदरणीय बाप्पांना परत एकदा मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.